जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत गाजरचा हलवा कसा बनवायचा तो. मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. झटपट बनवायचा कसा तो तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आज पाहूया आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा तो. अगदी सोपी पद्धत आहे. चला मग पाहूया. इथे मी हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. हे गाजरचे लालसरच घ्यायचे आहे. चांगले धुवून ह्याला सुकत ठेवलेली. आता आपण याचे वरून ह्याला सोलून घेऊया, सालपट काढून घेऊया ह्याची. अर्धा किलो गाजर तुम्ही घेऊ शकता, नाही तर पाव किलो गाजरही तुम्ही पाव किलो गाजराचाही हलवा बनवू शकता. आता आपण याला चांगलं वरची सालपट याची चांगली काढून घेणार आहोत. झटपट कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. या पद्धतीत आपण गाजरचं हे सालपट आहे ती काढणार आहोत. गाजर चांगले लालसरच बघून घ्या, कारण लालसर गाजर असतात ते खूप गोड असतात. पाहू शकता तुम्ही इथे खालचे जे पोर्शन होता आपल्या ह्या गाजरचा तो, आणि हा वरचा पोर्शन हा मी कापून घेतलेला आहे. खालचा जो पोर्शन आहे ना तो आपल्याला सालपट काढताना जमत नाही, आणि ते थोडंसं रफच असतात. थोडेसे खालून गाजर असतात ते खराबच असतात. म्हणून खालचा शेपटीचा भाग आणि वरचा भाग हा आपल्याला कापून काढायचा आहे. पाहू शकता इथे चांगले असे लालसर आपले हे गाजर सोलून झाल्यावर दिसत आहेत. याच पद्धतीत आपल्याला या सगळे गाजर सोलायचे आहेत. थंडीचे दिवस चालू आहेत तर आपल्याला गाजर हे खूप स्वस्तच मिळतात. गाजरच्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपीसुद्धा बनवू शकता. पाहू शकता तुम्ही इथे हा वरचा पोर्शन मी कापलेला आहे, आणि खालचं पण आपले जे पोर्शन आहे ते कापून घेतलेले आहे. अशाच पद्धतीत मी सगळे गाजर सोलून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या गाजराला किसायचं नाही आहे, पटकन होणार आहे. त्याच्यामुळे आपण हे मिक्सरला लावणार आहे. मिक्सरला मी असे बारीक बारीक असे कापा करून घेत आहे गाजरच्या. पाहू शकता तुम्ही इथे. जर आपला मिक्सर हा खूपच बारीक भांडं असेल तर छोटे छोटे तुकडे करून देखील तुम्ही ह्याच्यामध्ये वाटून घेऊ शकता. पण मोठे तुकड्याने पटकन आपले जे गाजर आहेत ते मिक्सरला वाटून निघतात. पाहू शकता तुम्ही इथे. आपण जर ह्या किसून जर घेतलं तर किसण्यामध्ये आपला खूप वेळ जातो, आणि जर पटकन बनवायचं असेल तर हीच पद्धत योग्य आहे, म्हणजे पटकन होऊ शकते. पाव किलो गाजर असेल तर झटपट होतो, आणि अर्धा किलो असेल तर थोडा वेळ लागतो. मी हे मिक्सरच्या भांडं घेतलेलं त्याच्यात पूर्णपणे हे भरून तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्ही थोडं थोडंच वापरून ह्याला थोडं थोडं टाकून मिक्सरला वाटून घ्या. पाहू शकता तुम्ही इथे अर्धा किलो गाजर एवढा आपला हा किस निघालेला आहे गाजरचा. एवढं इतपतच बारीक आपल्याला करायचं आहे, आणि वाटताना पाणी टाकू नका अजिबात, कारण गाजरला पाणी सुटतं. हे गाजर हलवा बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये छोट्या 2 वाट्या इतकं मी तूप घेतलेलं आहे, आणि तुपामध्ये आता आपण आपला हा गाजर हा जो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तो टाकणार आहे. आपल्या तुपामध्ये आपल्याला जास्त परतवायचं नाही आहे, कारण हे खूप बारीक वाटण झाल्यामुळे आपला हा गाजर तुपामध्ये हलका जरी तुम्ही फ्राय केलात, परतून घेतलात तरी चालेल. जास्त आपल्याला याला भाजायचं नाही आहे, कारण तुम्ही मिक्सरमध्ये जर वाटून घ्याल ना तर पटकन हा हलवा असा रेडी होतो. आणि तो जर आपण किसून घेतला ना तर किसून आपल्याला शिजायला थोडा हा गाजर वेळ लागतो. पाहू शकता तुम्ही इथे तूप पूर्ण हे मुरलेलं आहे गाजरामध्ये. व्यवस्थित ह्याला आता आपण ढवळून 2 ते 3 मिनटं असंच आपण ह्याला सोडूया, चांगलं वाफेवर शिजू देऊया. पाहू शकता तुम्ही इथे गाजर तुपामध्ये भाजताना नेहमी मंद गॅसच करून भाजत जा, कारण का खाली लागू शकतं आणि करपला का वास येतो आपल्या हलव्याला.
इथे मी पावणा ग्लास इतकं दूध टाकलेलं आहे, कारण आपल्या दुधाने आपल्याला हे थोडंसं गाजर आपलं हे शिजवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आणि दूध टाकल्याने आपल्या गाजरचा कलर हा चेंज होतो. काही गृहिणी असतील ज्यांनी खूप वेळा गाजरचा हलवा बनवला असेल त्यांना कळत असेल. पुन्हा त्याचा कलरच आहे, रेड कलर असतो तो येलो कलर होऊन जातो. चांगलं ह्याला मस्तपैकी आपण मिक्स करून ह्याला ढाकून 5 ते 7 मिनटं आपण वाफेवर शिजवणार आहोत. आणि ऑलमोस्ट आपलं हे 5 ते 7 मिनटामध्ये शिजून मोकळं झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, कारण मिक्सरला वाटण केल्यामुळे ना त्याला वेळ लागत नाही शिजायला. पाहू शकता तुम्ही इथे कलर चेंज झालेला आहे आणि आपला हा जो गाजर हलवा आहे तो ऑलमोस्ट शिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी मी इतकी साखर घेतलेली आहे. जर आपल्याकडे साखर नसेल तर तुम्ही मिल्क अँड माईनचं जे असतं डबा तोही टाकू शकता. जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर वाटून ह्याची पिठी साखर करून सुद्धा टाकू शकता. पाहू शकता तुम्ही इथे. आपण जेव्हा दूध टाकतो तेव्हा आपल्याला ही साखर टाकायची नाही आहे. दुधामध्ये आधी आपला हा गाजर आहे तो शिजून घ्यायचा आहे. अर्धा कच्चा अर्धा पक्का झाल्यावरच आपल्याला हे साखर आहे ती टाकायची आहे. आता परत आपण याला चांगले 2 ते 3 मिनटं असंच सोडूया, कारण आपली जी साखर आहे ती वितळण्यासाठी. चांगलं आपण ह्याला 2 ते 3 मिनटं वाफेवर शिजवल्यावरती आपण याच्यामध्ये आता खवा टाकणार आहोत. जर कोणाकडे खवा नसेल तर आपल्या दुधाची जी साई असते ती थोडीशी काढायची आणि हव्यावरती ठेवायची. हव्यावर ठेवल्याने ती सुकी होते आणि सुकी झाली ना तर ती थोडीशी वरून सोडायची. सुकी झाल्यावर वरून सोडल्यावरती काय होतं, आपल्या खव्यासारखं त्याला टेस्टर येत नाही, पण मलईसारखं थोडंफार मलईसारखं त्याचा टेस्टर असतो. जर तसं तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तसं टाकू शकता. नाहीतर काही दुकानातून आपला खवा आपण आणून रेडीमेड तोही वापरू शकता. इथे मी 1 वाटी इलायची घेतलेली आहे. इलायची पावडर टाकलेला आहे. जर आपल्याकडे इलायची असेल तर ठेचून वगैरे, नाही तर अखंडसुद्धा तुम्ही टाकू शकता. चांगलं आपल्या ह्या दोन्ही मिश्रणाला आपण मिक्सिंग करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथे. व्यवस्थित आपला जो खवा आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कालांतराने त्याच्या जर गाठी राहिल्या ना कुठे तर ते खाताना अखंड तो मावाच हा तोंडामध्ये येऊ शकतो. इथे परत मी 1 छोटी वाटी इतकं तूप टाकलेलं आहे. जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही परत टाकू शकता. जर कोणाला नसेल हवं तर हरकत नाही, पण मला हवं होतं म्हणून मी इथे टाकलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. मस्त आपला हा गाजराला कलर देखील आलेला आहे. आपला जो हलवा आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. याला आता जास्त वेळ लागणार नाही, फक्त 3 ते 4 मिनटामध्ये हा आता रेडी होणार आहे. आपण याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. मी असे अखंड ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. जर आपल्या कोणाला जर ह्याला तुपामध्ये फ्राय करून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मला असंच खायला आवडतं, त्याच्यामुळे मी वरून असे ड्रायफ्रूट्स हे सोडलेले आहेत. पाहू शकता तुम्ही इथे. ड्रायफ्रूट्स हे असेच वरून सोडले ना का त्याचा आपला जो गाजर हलव्याचा टेस्टर असतो, फ्लेवर असतो, ते आपल्या ड्रायफ्रूट्सला सुटतात. त्याच्यामुळे मी अशीच टाकते. आणि आपण जे तेलामध्ये परतून जर टाकू ना तर ते तेलाचा फ्लेवर येतो सगळ्या आपल्या या ड्रायफ्रूट्सला, त्याच्यामुळे मला ते आवडत नाही. आणि मी अखंड असं सुट्टेच ड्रायफ्रूट्स टाकते. इथे आपला हा रेडी झालेला आहे गाजरचा हलवा. पाहू शकता तुम्ही, छान असा दिसतोय. कलर पण छान असा बाजारामध्ये मिळतो असा आलेला आहे. झटपट झाली की नाही आपली रेसिपी ही मिक्सरमध्ये वाटून. हेच जर तुम्ही किसायला बसलात ना का किसण्यामध्ये खूप वेळ जातो, आणि आपण मिक्सरला लावला तर झटपट होते मिक्सरमध्ये.
काही जणांकडे जर उपवास वगैरे असेल या देवाला दाखवायचा असेल तर हा पटकन आपली ही रेसिपी बनवून मोकळी होते. तुम्हाला मी इथे सर्व करून दाखवते गाजरचा हलवा. अतिशय खायला उत्तम लागत होता. ह्याच्यामध्ये एक आहे, जेवढा तुम्ही मावा टाकाल ना तेवढं त्याच्यामध्ये चव चांगली येते आपल्या गाजरच्या हलव्याला. आणि मिल्क अँड माईन वगैरे वापरलात ना तर त्याला गोडपणा खूप छान येतो. पाहू शकता इथे मी ड्रायफ्रूट्सने थोडीशी सजावट केलेली आहे. किती छान वाटतोय की नाही आपला हा गाजरचा हलवा. रेसिपी जर आवडली असेल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. सबस्क्राईब नक्की करा, कारण का मला पुढे जाण्यास मदत होईल आणि मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन रेसिपी बनवून दाखवत जाईल. चला मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.